सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। ज्या सेवकाला तो कागद दिला त्याच्यावरती एवढी कृपा झाली त्या अभंग वाचल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या समोर बसून ते अस्खलित संस्कृत मधून प्रवचन करावं लागले आणि जे नारळ होतं ते नारळ फोडलं त्याच्यातून हिरे माणिक मोती बाहेर पडले। मग तुम्ही म्हणा महाराज डोकं फिरलं का तुमचं? नारळ फोडलं तर नारळातून एक खोबरं निघतं, एक तर खोबऱ्याची वाटी निघते आणि लयच जास्त निघलं तर फेरन लवली बाहेर पडते, तर काय पडणार? आणि तुम्ही म्हणता हिरे माणिक मोती मग आले कसे? सांगतो। पुण्याचा एक सावकार आहे, त्याला मुलबाळ नाही, त्याने ज्ञानोबारायांकडे नवस केला। मला जर तुकोबारायांकडे नवस वगैरे चालत नाही, ज्ञानोबारायांकडे थोडंफार चालतं। ज्ञानोबारायांना त्याने विनंती केली की मला जर मुलगा झाला वंशाला दिवा झाला आणि तू मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे, दिवा हा दिवा कधी भडकं धरीन त्याचा भरोसा नाही। दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंथ्याच बरे आहे। तुम्ही दिवाळीला किती दिवे लावले तरी पंथी लावल्याशिवाय तुमची दिवाळी कधीच साजरी होत नाही। हा मुली चालतच नाही हो, मुलींची संख्या घटली ना आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 810 अपुरी फक्त। बाकी ज्यांचं काय सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागता चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकियां ना होती तो क्या होता, दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान। वाईट परिस्थिती पुढे। मला परवाच्या दिवशी आमच्या जळगावला 42 वर्षाचा नवरदेव भेटला महाराज, 42। मला म्हणले बाबा म्हटलं काय? त्यामुळे आता कार्यक्रम सुरू झाले। म्हटलं हा म्हणे पहा ना आपलं कुठे जुडतं का? म्हटलं काय वय तुझं? म्हणलं 42। म्हटलं 8 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतो आता? अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 45 डिपॉझिट जप्त होईल तुझं काय या भानगडीमध्ये? ही परिस्थिती आहे। प्रत्येकाला दिवा पाहिजे, वंश दिवा। मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही असो। कर्मधर्म संयोगानं ज्ञानोबारायांची कृपा झाली, त्याला मुलगा झाला। मग ज्ञानोबारायांचा नवस फेडायचा, ज्ञानोबारायांना काहीतरी द्यायचं। आता ज्ञानोबाराय तर संन्यासी आहे आणि खरं सांगू माय बाबा, कोण म्हणतं संन्याशांना लेकर नसतात? कोण म्हणतं संन्याशाला लेकर नसतात? आम्ही संन्याशाचे लेकर आहोत। सुरुवात तुमच्या इथूनच झाली। ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत कोण होते? संन्यासी। ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ स्वपन काका मुक्ताबाई कोणाचे लेकर? संन्याशाचे। आणि आपण जे ज्ञानोबारायांचे म्हणून घेतो आपण कोणाचे लेकर? मग ज्ञानोबाराय कोण? संन्यासी। आपण लेकर कोणाचे? विठ्ठल। त्याने काय केलं, समाधीवरती हिरे माणिक मोती ठेवायचे कसे? त्याने नारळ घेतलं, नारळाचे डोळे फोडले, त्याच्यातलं त्या ठिकाणी असणारं खोबरं पाणी सगळं बाहेर काढलं, त्याच्यात हिरे माणिक मोती भरले, डोळे बंद केले, माऊलीच्या समाधीवरती ते नारळ समर्पित केलं। योगायोगाने जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन त्या दिवशी माऊलीच्या लाकडी मंडपात होतं। कीर्तन आटोपलं, पुजाऱ्याने चोपदाराने माऊलीच्या समाधीवरचं तेच नारळ उचललं आणि तुकोबारायांना प्रसाद म्हणून दिला। तुकोबारायांनी ते नारळ घेऊन घरी आले। दुसऱ्या दिवशी तो धरणेकरी आला, ते 11 अभंगन ते नारळ तुकोबारायांनी त्याला दिलं। पण करंटे कपाळ, ज्याच्या नाम नैवाच्या ते करंट होतं, त्याच्या नशिबात धनही होतं, ज्ञानही होतं, ते त्याने दुसऱ्यांना देऊन टाकलं। आणि मग ज्या वेळेस तुकोबारायांना कळालं की एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांच्या कृपेने मला प्राप्त झाला, लोकांनी तुकोबारायांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो जेव्हा कळाला, तेव्हा तुकोबारा ज्ञानोबारायांच्या जवळ जाऊन समाधीच्या समोर नतमस्तक होऊन सांगतायत की ज्ञानोबाराया, जे काही धरणेकऱ्याला उपदेश केला होता तो माझ्या सेवकाला प्राप्त झाला। खऱ्या अर्थानं कृपा ती तुमची आहे। लोक संतत्वाची भावनेनं माझ्याकडे पाहता, पण खरं सांगू संतत्वाचं कोणतंच लक्षण माझ्या अंगी नाही। मग खरे संत कोण? अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत जन तुम्ही
पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया काला हरी बोल अवतार तुम्हा धराया काला उद्या असं उद्या नका म्हणजे झालं, कारण उद्या गाणगंधर्व आहेत. मला गायनाचं काही अंग नाही, मला कळतही नाही त्यातलं. पण उद्याचे जे कीर्तनकार आहेत आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आहेत, आणि बाबांचं गायन हा एकदम जबरदस्त त्यांचा विषय असो. तुम्ही संत मायबाप कृपावंत, मायबाप हा जोड शब्द आहे. मायबाप तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुकोबरायांकडे लिहिताय, वारकरी संतांकडे लिहिताय मायबाप. महाराज म्हणतात मज पामर आहे, पामर पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणार, र म्हणजे रौरव नावाचा नरकात जाणार. भागवतामध्ये 28 प्रकारे नवर तामिश्र अंधतामिश्र रौरव महारौरव कुंभिपकाल सूत्र असे पत्र दंतशुक अवट निरोधन पर्यावर्तन दंतशुक 28 प्रकारचे नरक आहेत. त्याच्यामधला रौरव नावाचा जो काही नरक आहे, तुकोबराय सांगता पामर कुणा म्हणतात, जो म्हणतात पापी, पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रौरव नावाच्या नरकात जाणारा. पाप करून मेल्यानंतर रौरव नावाच्या नरकात जाणारा त्याला पामर म्हणतात. तुकोबराय तसे होते का? ज्याचं संसारात पतन झालं त्याला पतित म्हणतात. महाराज एका ठिकाणी म्हणतात पतित 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 परिमी लिहिताय तुकोबरायांची. जे तुकोबराय सांगता माझ्या शिंगाचा मै खोकला याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कोणताच वेळ वाया गेला नाही. ते म्हणतात तुझं मी आठविले नाही कधी. ज्यांनी आयुष्यभर चिंतन केलं ते म्हणता मी तुला आठवलंच नाही. आपण तर हा सप्ताह तर तोच सप्ताह आपला तो कोरोनामध्ये हरिपाठी सरलो आपण. ही संतांची लिंताय मायबाप. महाराज म्हणतात संतत्वाचे लक्षण माझ्या अंगी कोणतेच नाही. मी तर एक तुमचा सेवक आहे, दास आहे, पामर आहे, पतित आहे. ज्ञानोबा आया तुम्ही संत. पहिला शब्द आहे माय, नंतर बाप. आधी माय नंतर बाप. मला सांगा आई वडिलांमध्ये मोठं कोण हो? आई आणि वडील यांच्यामध्ये मोठं कोण? बाप. वडील मोठे आहेत. भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन आहे, वक्ते बाबा सांगायचे, राम आणि सीतेमध्ये 9 वर्षाचं अंतर होतं. 9. प्रभू जेव्हा वनवासाला गेले तेव्हा भगवंताचं वय होतं त्या ठिकाणी 21 वर्षाचं. दोघांमध्ये जवळजवळ 9 वर्षाचं अंतर होतं. इतकं म्हटलं त्या ठिकाणी आमच्या धर्मशास्त्रानं आम्हाला काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता भयानक झालं आहे सगळं. आता न बोललेलंच बरं आहे. आता दुनिया बदल गई, मोसम बदल गया. पूर्वीच्या काळामध्ये इतकी मानमर्यादा होती. काका चुलते जायचे आणि पोरगी पसंत करून यायचे, नवरी फायनल व्हायची. लग्न लागल्यावर अंतरपाड बाजूला झाल्यावर नवरीला कळायचं की आपला जोडा आहे. आता तर साखरपुड्यालाच हँडसेट घेऊन द्यावा लागतो. बॅलन्स आहे हा मारतो, हँडसेट आहे हाच घेऊन देतो. ते पान तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो जेवली का? बा तिच्या बापाच्या घरी भाकर भेटत नाही का तिला? हॅलो माझं की नाही चित्त लागत नाही, मग मरून जा. जगू नको तू नाशेल कांदा. सत्यानाश झालाय सगळं. जाऊ द्या मायबापा. ही संतांची लिंता आहे. आधी वडील मोठे आहेत. जरी वडील मोठे असले तरी सगळ्या संतांच्या साहित्यामध्ये नाही वेदशास्त्र पुराणामध्ये वेदांना अगोदर आईला नमस्कार केला. मातृदेव भव. शास्त्र संतांचे सगळे प्रमाण पा अगोदर आईच आहे. ज्ञानोबराय म्हणतात कवणाचे मायबाप. नाथबाबा सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. तुकोबराय सांगतात धन्य माता पिता. नामदेवराय सांगतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. सगळ्या संतांनी आईला मोठेपण दिलं. का? 9 महिने 9 दिवस दगडासारखं होतं. पोटात वागवते, तर हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, हाडाच्या काढा करते, 32 दारा दुधाच्या पाचते. लहानपणी जर लेकरांनी लग्नी केली तर ओल्या जागेवर त्याला निजते, कोरड्या जागेवर त्या स्वतः निजते. त्याला जर ताप असेल तर रात्रभर जागून त्याच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवते.
म्हणून त्या ठिकाणी अगोदर मोठेपण आईला आहे. तुम्ही संत माय आईची उपमा, नंतर बाप आहे. नंतर बाप आहे म्हणजे बापाची किंमत कमी झाली असं होत नाही. विठाल आई वडिलांचं नातं जर सोडलं, जगामध्ये आई श्रेष्ठ का एका वाक्यानं सांगेन तुम्हाला. आई सोडली तर जगातल्या सगळ्या स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आईचं नातं सोडलं, आईचा अधिकार, आईचं स्थान सोडलं तर जगातल्या सगळ्या स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. मी तुम्हाला सिद्ध करून देईन. भाषा मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, उर्दू असो, कोणती असो, धर्म हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणताही असो, कोणत्याही धर्मात आईला मोठं स्थान आहे. आपण मराठीपासून सुरू करू. आई, नंतर वडील, माय, बाप, इंग्लिशमध्ये मम्मी, नंतर पप्पा, उर्दूमध्ये अम्मी, नंतर अब्बू. आई वडील माय बाप मम्मी पप्पा अम्मी अब्बू. कोणताही धर्म, कोणतंही क्षेत्र, कोणतंही राष्ट्र, कोणतंही घ्या, त्याच्यामध्ये मोठेपण आईला आहे. आई वाचून जगातल्या जेवढ्या स्त्रियांचे नातं आहे तेवढं दुय्यम स्थान आहे. इथे आई अगोदर आणि बाप नंतर आहे. मग सगळ्या ठिकाणी पुरुष अगोदर आहे. आजोबा, आजी, मामा, मामी, काका, काकू, अजून फुफ्फा, फुफ्फी. आई सोडली तर मग सगळ्यांचं दुय्यम स्थान आहे. हीच परंपरा. तुकोबरा सांगता वेद मार्गे मुने गेले, मुखे बोलू वेदवाणी. आम्ही वेदाचे आधार घेऊन बोलतो. म्हणून तुकोबरा सांगतात की तुम्ही संत माय, तुम्ही आईसारखे आहात. बाप कृपावंत, बापासारखे कृपावंत आहात. बाप करी जोडी लेकुराच्या ओढी, आपुली कुरवंडी करोनिया. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि काय मी पतित कीर्तिवान, मी पतित आहे महाराज. काय तुमची कीर्ती मी वर्णन करावी ज्ञानोबराया. माय बापा हो, मग का हो तुकोबराय तुम्ही सांगता काय मी पतित कीर्तिवानू, असं त्यांनी नेमकं केलं काय? बघा, प्रत्येकाच्या जन्माचं प्रयोजन ठरलेलं आहे. तुमचं माझं जन्मकार्य आहे, संतांचं देवाचा अवतार कार्य आहे. देव अवतार केव्हा घेतो आहे? तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी. देव जन्म केव्हा घेतो, अवतार केव्हा घेतो? जब जब होवे धर्म की हानी, बाळहू असुर अधम अभिमानी. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम. संकटात येतो. 2 वर्ष कोरोनामुळे आला तो. मधल्या कालखंडात काही करंट्यांनी असं काढलं होतं की देशात कथा कीर्तन भागवत रामाने मंदिराची गरज नाही, हॉस्पिटलची गरज आहे म्हणे. दवाखान्यांची गरज आहेच, हॉस्पिटलची, दवाखान्याची, चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आपल्या राष्ट्राला आहेच. पण मंदिरं बंद करून नाही, अजिबात नाही. मला सांगा, आपल्या देशामध्ये हॉस्पिटल कमी आहे म्हणून त्या ठिकाणी लोक मेले असं म्हणणं आहे. मग चायना, रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांमध्ये हॉस्पिटल कमी होते का? म्हणे इम्युनिटी वाढवण्याकरता टिंब खायला पाहिजे. मग त्या राष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी भाजीपाला कोणी खातच नाही ना, तिथे सगळे तेच खाणारे. मग ते लोक का मेले? अरे का दिशाभूल करता लोकांची? हे राष्ट्र, मला याच्यावरती बोलायचं आहे मायबापा हो. ज्या देशाची वैभवशाली इतिहास या राष्ट्राचा. संतांना मोठेपण का? ज्ञान एक वेदाकडे, एक देवाकडे, आणि एक संताकडे, आणि एक तुमच्या माझ्याकडे. आपलं ज्ञान दुसऱ्याच्या फायद्याचं नाही, आपलं ज्ञान दुसऱ्याच्या फायद्यात पडत नाही. मला थोडंफार येत असलं तर मी कीर्तनाचं टिपण सुद्धा दुसऱ्याला देत नाही. अहो, दोघी सख्खे भाऊ आहेत, शेत पेरलं, आमच्याकडे कापूस जास्त पिकतो. दोघांच्या बांधाला बांध लागू नये. एकाची कपाशी डोक्याच्या वरती 150 कैरी पक्की कापसाची,
आणि दुसऱ्या भावाच्या कपाशीवरती लाल्या रोग पडलेला आहे. आणि मग तो त्या भावाला विचारतो, ए दादा, अरे तुझी कपाशी लई चांगली रे, नेमकं कोणती औषधी मारली? तो औषधी सख्या भावाला सांगत नाही. अहो त्याला औषधी कळेल म्हणून जे पावडरचे डबे असतात ते मातीत दाबून ठेवतो. इतके तर नाशल लोक आहे आपले. भाऊ भावाला औषधी सांगत नाही. आपलं ज्ञान दुसऱ्याच्या फायद्यात नाही. ज्ञान वेदाकडे, पण वेदो में भेद आहे. जो लागला कानी ती हे वर्णाच्या ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात वेदाकडे ज्ञान आहे पण वेद कंजूस आहे. कंजूस आहे, श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. काय शब्द आहे बघा ज्ञानोबरायांचे. कंजूस आहे, कृपा नाही म्हणून श्रीमंत आहे, आणि श्रीमंत आहे म्हणून कंजूस आहे. विठाला समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? पाण्याची. पण त्या समुद्रात जर जहाज भरकटलं तर त्या खलाशाचा जीव जातो, पण त्याला प्यायला पाणी भेटत नाही. मग पाणी नाही का होते ते? सारा समुंदर मेरे पास है, एक बूंद पाणी मेरी प्यास है. आजूबाजूला पाण्याचं साम्राज्य आहे, पण तहानेनं माणूस मरतो. पण ते पाणी का? तर खारट आहे. अरे प्रचंड संपत्ती आहे, खूप पैसा आहे, पण सत्याने वर्गणी देत नाही. समुद्रासारखी खारट संपत्ती ती. गावात एवढा मोठा अमृत महोत्सव सुरू आहे, पण वर्गणी पावतीची अजून पावती वर्गणीची फाडली नाही. समुद्रासारखी खारट श्रीमंती ती. काही कामाची श्रीमंती नाही. ते श्रीमंती झऱ्यासारखी असावी, श्रीमंती गोदावरी सारखी असावी, खडखड येऊन त्या ठिकाणी सगळ्यांना तृप्त करणारे. आता काय कामाची नाही माय श्रीमंती. श्रीमंतीचं काय घेऊन बसला? तिचं नाव चंचला आहे. नाथ महाराज पद्माक्ष राजाची मुलगी म्हणून आली पद्माक्ष म्हणून. तिचं नाव चंचला आहे, आणि ती ज्याच्याकडे आली त्याचा सत्यानाशच करून गेली. तिचा नवरा तिच्या घरात असला तरच ती थांबते, म्हणून त्या व्यापाऱ्याने विजय पांडुरंग आणून दिलाय. विठाला वेदाकडे श्रीमंती आहे पण वेदो में भेद आहे. देवाकडे श्रीमंती आहे पण देव सगळ्यांना श्रीमंती, माफ करा, देवाकडे ज्ञान आहे पण ज्ञान देव सगळ्यांना देत नाही. जे न सांगे पिता वसुदेवासे, त्याने बापालाही सांगितलं नाही, आईलाही सांगितलं नाही. काही गोष्टी माणूस बापाला सांगतो, आईला सांगत नाही. काही गोष्टी आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही, भावाला सांगतो. काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईलाही सांगत नाही, भावाला सांगत नाही. पण बायकोला सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि बायकोचं ऐकत नाही असा कोणी बोटवरती करा बरं. एखादी तर बोटवरती करा, करून तर पहा बरं डेअरिंग काय होतं. भाऊ आदमी बाहर कितना भी खतरनाक हुआ तो घर में भेगी बिल्ली बन जाता है. तुमचं माझं सोडून द्या, देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं. हरीण पकडून आणा, गेला की नाही देव उड्या मारत. देवाला ऐकावं लागलं की नाही? अहो देवाचं सोडा, देवाच्या बापाला ऐकावं लागलं. माझ्या पोराला राजगादी पाहिजे, देवाच्या बापाला ऐकावं लागलं की नाही? मग देवाच्या बापाची परिस्थिती आपण कोणत्या बजेटला बसतो सांगा बरं? मग कशाला मनाला लावून घेते एवढं? इतकं लावूनच घ्यायचं नाही. राजाने दवंडी पिटवली, म्हणले बायकोचं जो ऐकत नाही मला त्याचा सत्कार करायचा आहे. जो बायकोचा ऐकत नाही एका रांगेत उभं राहायचं, जो ऐकत नाही दुसऱ्या रांगेत उभं राहायचं. ऐकणारांची रांग आपेगावच्या पुढे निघून गेली. ना ऐकणाऱ्यांच्या रांगेत कोणीच नाही, एकच माणूस बाजूला जाऊन उभं राहिला. राजाला बरं वाटलं, म्हणलं वा एकटा माणूस एकटा पठ्ठा आहे वा. राजा गेला, त्याला राजाला सांगितलं तू आपली लाज राखली. तो म्हणला काय झालं? अरे म्हणलं तुझा सत्कार आहे. म्हणलं कशाबद्दल? अरे म्हणलं तू बायकोचं ऐकत नाही म्हणून तुझा सत्कार आहे. तो म्हणला तुम्हाला कोण सांगितलं बायकोचं ऐकत नाही? अरे म्हणले मग तू न ऐकणाऱ्यांच्या रांगेत कसं काय उभा आहे? तो म्हणला मला घरून निघताना बायकोनं सांगितलं होतं जास्त गर्दीत घुसू नका म्हणून बाजूला उभं होतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी ऐकत नाही. ऐकावतं प्रत्येकाला असतं, ती योग माय बापा. त्याने रुक्मिणीलाही सांगितलं नाही, बळीभद्रालाही सांगितलं नाही, यशोदेलाही नाही, आणि वसुदेवालाही नाही, देवकीला नाही, नंद, पण अर्जुनाला सांगितले. देवाजवळ सुद्धा भेदभाव आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते. देव सगळ्यांना ज्ञान देत नाही. अर्जुनाचे पांती असं म्हणतात ज्ञानावर आहे. सगळ्यांना देव ज्ञान देत नाही. संतांच्याकडे ज्ञान आहे पण ते ज्ञान सगळ्यांना देऊन टाकतात. जसं मायबाप सांभाळते आणि मायबाप लेकरांचा सांभाळ करून जी प्रॉपर्टी ती लेकराच्या नावावर करून देतात, तसं संत हे सर्वस्व आपणासारखे. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. देवाचा अवतार धर्मरक्षणासाठी. देव भलत्याच्या घरी जन्माला येतो का? देव लुंग्या सुंग्याच्या घरी जन्माला येतो का? ज्याचा बुधवार आणि रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी येईल का? साने गुरुजी म्हणतात मेथीची भाजी 4 दिवसात उगते, 15 दिवसात संपून जाते. नारळाला कोंब फुटायला 6 महिने लागतात.
नारळाला कोंब फुटायला 6 म्हणलं. महापुरुष हे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संत पुरुष हे नारळासारखे असतात, मधुर असतात, गोड असतात, रसाळ असतात. सगळ्यांच्या घरी नाही जन्माला येत ते. प्रभू रामचंद्र रघुकुलरित सदाचे लिहाई प्राण जाय पर, हे भगवान प्रभू रामचंद्राचे नाही, त्यांच्या वंशाचे राजे झाले, 80 पिढ्या झाल्यात. त्या प्रत्येक राजाची पुण्यही आहे. दशरथाने पुण्य केले कोट्यानकोटी, म्हणून राम आले पोटी. त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी भलत्याच्या घरी कसं काय देव जन्माला येईल हो? प्रभू रामचंद्र जन्माला केवढी मोठी परंपरा आहे. भगवान नारायणाच्या नाभी, तुझे नाभी कमला जन्मचतुर्णाला ज्ञानोबराय म्हणतात. भगवान नारायण त्याच्या नाभी कमला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मरीचीपासून विवस्वान, भगवान सूर्यनारायणापासून इक्ष्वाकू, त्याच्यापासून विकुक्षी, नेमी, दंडक, पुरंजय, अनया, नंतर विश्वनंदी, द्रढास्व, हिर्यासुप, हिरणास्व, संजित, नंतर महाधांता, पुरुकुत्स, मग योगी मुचकुंद, नंतर अंबरीश, त्याच्या वंशामध्ये पुढे त्या काकुस्त, इंद्रवाह, अनेया, सत्यव्रत, त्रिशंकू, हरिचंद्र, त्याच्या पुढे रोहिदास, चंप, विजय, वृक, बाहुकच्या पुढे सगर, सगरच्या पुढे असमंजस, असमंजच्या पुढे अंशुमान, अंशुमानच्या पुढे दिलीप, दिलीपच्या पुढे भगीरथ, भगीरथाच्या पुढे 8व्या पिढीमध्ये श्रुतच्या पुढे पद्मनाभ, पद्मनाभाच्या 9व्या पिढीमध्ये खटवांग, खटवांगच्या पुढे दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पुढे रघु, रघुच्या पुढे अजाच्या पुढे दशरथ, दशरथाच्या पुढे राम. एवढे झाले तेव्हा राम जन्माला आले. देवाचा अवतार धर्मरक्षणासाठी, कभी राम बनके कभी श्याम बनके. धर्मरक्षणासाठी कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी धर्मवीर शंभूराजे बनून त्याला अवतार घ्यावा लागतो. तो धर्मरक्षणासाठी त्या ठिकाणी अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. जगाचा म्हणजे जनांचा जड, तारियाईसे जड, उदकावरी जो दगड आणि दगडा इतकाच निर्बुद्ध जर सजीव कोणी असेल, जडांमध्ये दगड जड आहे आणि सजीवांमध्ये रेडा जड आहे. निर्जीवांमध्ये दगड जड आहे आणि सजीवांमध्ये रेडा दगडा इतकाच जड आहे. या दोघांना लोकांनी जडाची उपमा दिली, त्यांना त्या ठिकाणी बहिष्कृत केला असं म्हणायला हरकत नाही. पण मायबाप संतांनी या दोघांना जवळ केलं आणि त्यांचा उद्धार केला. जगामध्ये दगडाचे मंदिर असतील किंवा मंदिराला दगड असतील, पण दगडासाठी मंदिर कुठेच नाही. पण ज्या दगडाला माझ्या मायेचा स्पर्श झाला, त्या दगडासाठी मंदिर बांधावं लागलं निवासाला. ज्या दगडाला लोकांनी जड म्हणून डावललं, उपेक्षित केलं किंवा उपेक्षा केली त्याची, त्या दगडाला टेकून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तर त्या दगडासाठी तिथे मंदिर बांधावं लागलं. आणि जो रेड्याबद्दल जास्त बोलायची गरजच नाही, कारण तो प्रसंग इथलाच आहे तुमचा. असं म्हणतात की जगात सगळ्यात शुद्ध वेद पैठणचे आहेत. धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे, काशीचे वेद नाही, जगात सगळ्यात शुद्ध वेद जर कुठले असतील तर ते पैठणचे, कारण ते रेड्याच्या मुखातून बाहेर पडले, ज्ञानोबरायांनी पडले.
मला सांगा, त्या रेड्यालाही त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी जवळ केलं, जडांचा उद्धार केला, जनांचा ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खूण. आणि जीवांमध्ये आपण तुम्ही सगळे येतो, त्याच्यामध्ये विषय पामरे मोक्ष जे काय असते सगळ्यांचा त्या ठिकाणी भरणा येतो. मग लोकांमध्ये प्रकार पडतात, शहाणा, अतिशहाणा, दीड शहाणा. पेशव्यामध्ये 350 शहाणे होते, नुसता शहाणा वेगळा. तुकोबराय म्हणतात शहाण्याचे प्रकार आहेत. तुका म्हणे सोप्या आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेतो, शहाणा त्याच्या उलट काय, शहाणा त्याच्या उलट नाही ना, दीड शहाणा कस काय, शहाणा त्याच्या उलट मूर्ख. क्षेपक आहे पण संप्रदायात बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. गांधारीच्या पोटी क्षतमूर्ख. तू का म्हणे हरिसी विनमुखन, गांधारीच्या पोटी. गांधारीला पोरं किती? महाराज म्हणता पुरी एकचे पुत्र मायपोटी हरिस्मरता उद्धर कोटी. जननी ऐसा पुत्र जने भक्त दाता या सूर, नाही तो बिचारी बांज भली न गवाय अपना नूर. एक लक्षात ठेवा, मुलगा भक्त दाता नाही तर शूरच पाहिजे. एक तर भक्त प्रल्हादासारखा, दाता बलीसारखा, आणि शूर छत्रपती शिवराय किंवा संभाजी महाराजांसारखा. नाहीतर मग तसं असलं तरी हरकत नाही. मी या मताचा आहे, मुलगांना सवाच असला तर मग असे पाहिजे, नाही तर मग मुलगांना सवाच. त्याचं कारण आहे, मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. काय करावं महाराज, डॉक्टर, वैद्य, मंदिर, डेस्कोमा फेस्कोमा भावाने एकदम खंडोबा बैरोबा पिरोबा लई करून बसलो महाराज, काय जमलं नाही. मुलगा झालाच नाही माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. त्याच्यापेक्षा नसलेलं काय वाईट आहे. चांगल्या मुलाचे कधी त्या ठिकाणी मुलगा चांगला पाहिजे. गांधारीला किती होते हो, म्हणजे त्या आंधळ्याला पोरं किती होते? आंधळ्याला पोरं किती? 100. कौरव किती होते? नक्की काही कमी जास्त? कौरव किती होते? 101. एक कमी पडतो, मी घरून भरू का तो? एक मुलगी दुस्सिला नावाची, किंवा मग विकर्ण मानल्या जात त्याच्यामध्ये, जाऊ द्या. 100 होते पण नालायक होते. अंजनीला किती होते? कसा होता? त्याला जर बाजूला काढलं ना तर मग रामायणात काहीच नाही. रामायणातून मारुतीला बाजूला काढलं, रामायणात काहीच नाही. महाभारतातून कृष्ण बाजूला काढला, महाभारतात काहीच नाही. भारताच्या इतिहासात संत आणि शूर यांचं चरित्र बाजूला केलं, भारतात काहीच नाही. आणि तुमच्या जीवनातून, तुमच्या घरातून मायबाप बाजूला केलं की तुमच्या जीवनाला काडीची किंमत उरत नाही. मारुती राय एकच, जाऊ द्या. वाघिणला किती असतात? एकच, की एक किंवा ते 12 वर्षातून एकदाच, दर साल, दर शेकडा नाही. वाघिणला एक जरी असलं तरी वाघिण बिन घोर घोरते. तिला माहिती माझा पोरगा वाघ आहे. नाही तर मग कोरोनामध्ये बरेच वाघ झाले. आमच्या शेजारचा फुल टाईट होऊन आला, दरवाजा फारकतीच देतो म्हणले तुझे. अर्धा घंटा बोंबलत राहिला, दरवाजावर लाता मारत राहिला. आणि मग अर्ध्या घंट्यानंतर त्याच्या लक्षात आलं बायको 2 दिवसापासून माहेरी गेली आणि चाबी आपल्याच खिशात आहे. इथले तर भांबावले लोक. हायपर टेन्शन, बॉद्रेशन, दडपणात जीवन जगतायत लोक. असे काही गरीब श्रीमंत सगळेच. श्रीमंतांना सुद्धा धसका बसलेला आहे. मी तर म्हणतो रात्री 8 वाजता पंतप्रधान टीव्हीवर आले, त्यांनी कधी फक्त इतकंच म्हटलं, मित्रों मेरे प्यारे देशवासियों. बऱ्याच लोकांचा बीपी हाय होईल. प्रत्येक जण बॉद्रेशन, दडपणामध्ये जीवन जगतो, हायपर टेन्शन मध्ये जीवन जगतो. माय बाप दगदगीमध्ये लोक तर इतके परेशान आहे. काही लोक पैठणमधून बसताना पैठणचंच तिकीट मागतात. काही रस्त्यानं चालताना बोलतात, हँग झाला, हँग, मेमरी फुल झाली. ती डिलीट करण्यात, तिच्यातला व्हायरस काढण्याकरता फक्त एवढं एकच ठिकाण आहे. 50 पागल न्यायचे ते ठाण्याला, जळगावून आमच्या अर्जंट्याचे 2:30 वाजता उभं करायचं कोर्टात सांगा. न्यायचे कसं म्हणजे जळगाव विमानतळावरून बसवलं. त्यांना गुन्हेगार होते अट्टल, पण पागल होते. विमानात बसवले, विमान उठलं, ते पागल गोंधळ घालायचे. कॅप्टनला इतका त्रास व्हायचा, काही त्या कॉकपिटला लाता मारायचे. मग ते पायलटनं त्यांना सांगितलं, अरे म्हणले तुमच्यात कोणी बऱ्यापैकी पागल आहे का? थोडाफार कमी जास्त कमी प्रमाणातला पागल आहे का? एक म्हणला मी आहे. म्हणले तू कोण? म्हणजे मी यांचा मुकरदम. म्हणले तू कमी पागल आहे? म्हणले हो. म्हणले मला तुझ्या काही परीक्षा घ्यायच्या आहेत. म्हणले घ्या. तुझ्या बापाचं नाव काय? म्हणले ठाऊक नाही. तुझं? म्हणले माहीत नाही. कुठला तू? म्हणले माहीत नाही. काय करतो? म्हणले हे माहीत नाही. म्हणले तुला काहीच माहिती नाही? म्हणले अजिबात नाही. मग म्हणले तुला काय आठवतो? तो म्हणला माझ्या बायकोच्या नावाव्यतिरिक्त मला काहीच आठवत नाही.
तेव्हा पायलटच्या लक्षात आलं अख्खा मोबाईल त्या ठिकाणी क्लीन झाला, पण व्हायरस काही गेला नाही. संसारातला व्हायरस जाण्याकरता हा जो 7 दिवसाचा सप्ताह आहे मायबापू, हा अँटीव्हायरसचं काम करतो. हे अँटीव्हायरस आहे. तुमच्या डोक्यात संसारातले विकार येऊ नये एवढ्यासाठी या ठिकाणी या सप्ताहाची गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी याची अत्यंत गरज आहे. काही शहाणे, काही अतिशहाणे, काही 150 आणे. 150 आणे एसटीनं प्रवास सुरू झाला. दोघे नवरा बायको बसले, कंडक्टरला तिकीट तिकीट. व्यवहार बाईकडेच होता. 1.5 तिकीट द्या. 1.5 अर्ध कोणाचं? म्हणलं माझ्या मालकाचं. म्हणलं तो तर अर्धा दिसत नाही. अहो त्यांचं वय नाही, ते सिनियर सिटीजन नाही वाटत. अहो म्हणले तुम्ही अर्धा तिकीट द्या कंडक्टर साहेब. अहो म्हणले कसं काय देऊ ताई? कोणत्या बेसवर त्यांना अर्धा तिकीट देऊ? अहो म्हणले ते हाफ मॅडे, अर्धा तिकीट द्या. त्यांचं अर्ध माझं 1.5 तिकीट आहे. कंडक्टर म्हणला बाई तरी तुम्हाला 2 फुल तिकीट यावे लागतील. ती म्हणले साहेब अर्ध तिकीट, माझ्या नवरे ते हाफ मॅड. म्हणले त्यांचं अर्धच आहे. म्हणले मग 2 फुल कसं? म्हणले ते हाफ मॅड म्हणून त्यांचा अर्ध, पण तू 150 आणि म्हणून तुझं 1.5 ना अर्ध 2 फुल घे. बहिणी हो, तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले, ब्रह्मा विष्णू महेश. एका बाईची रागान नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहतो. अवघड ते. रावणाचा सत्यानाश झाला कोणामुळे हो? आधी माया आधी शक्ती. ती कपड्याच्या दुकानासमोर प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि मग जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट वाटतं. कामाचे कोतवालही आणि नाडले बहुतांशी, हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्याशी. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी हो. तुम्हाला खरंच सगळे देव नुसते घाबरत नाही, नतमस्तक सुद्धा होतात. एवढा अधिकार तुमचा आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड. मग का त्यांनी अवतार घेतला तर समाजाचा फायदा काय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, संतांनी अवतार घेतल्यानं जड जीवांचा उद्धार. ठीक आहे महाराज, अजून काय फायदा आहे? वाढावया सुख, संतांच्या अवताराचा फायदा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबा. 5 गोष्टी वाढतात. वाढावया सुख, सुख वसे हिची ठाई बहुपाई, म्हणून केला वास नाही नाचतय ठाई. सुख फक्त संतांच्या जवळ आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुखी होते? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? ओ सुखी कोण सुखी? मी सुखी असतो मी जळगावून इथपर्यंत आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले, आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. डोक बांधवळी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोणते. सुख संतांच्या जवळ. वाढा सुख भक्ती
बहु सुख एक येते ठाई सुख एक येते तुम्हाला पाहिलं मला तात्याच आठवले बा. म्हणून केला वास नाही नासतय ठाई. ते संतांच्या जवळ भक्ती याची थोर भक्ती आवडते देवा भाव काही न लगे एक भाव बडे आकडे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. मुक्ताबाई सांगतात ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव जवळच आहे, दूर जाण्याची गरज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. आणि चौथी गोष्ट आहे धर्म. संतांमुळे धर्म टिकून आहे मायबाप. संतांनीच धर्म टिकवलेला आहे. जेव्हा वारकरी धारकरी झाले, जेव्हा स्वराज्यामध्ये क्रांती झाली मायबाप, आजची परिस्थिती मोठी बिकट आहे. आज नेमकं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायावरतीच गंडांतर होतं 2 वर्ष या महामारीमुळे. देवाला सुद्धा, देवाच्या जवळ सुद्धा एंट्री नव्हती. न जाणो देवाला कोरोना होऊन जाईल. एक मात्र कोरोना दाखवून दिलं की जग थांबत नाही असं कोण म्हणतं? कोरोनानं सगळं जग त्या ठिकाणी जागेवर थांबवलेलं आहे मायबाप. आणि आपलं कुळाचार आहे, कुळदैवत आहे आपलं, आणि ते आहे कुळाचार नाम विठोबाचे. विठोबा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.